1,00,000 रुपये दर महिन्याचं उत्पन्न असूनही जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने पैसे सेव्ह करत नाहीये, याचा अर्थ असा की तुम्हाला पैसे पुरत नाही हा विषय नाहीये. तुम्ही प्रॉपर विभाजन केलं नाही कधीच पैशांचा. याचं खरं कारण हे आहे. तुमचे जे नेहमी पैसे येतात हे पैसे तुमचे कशा पद्धतीने जायला पाहिजे, तर तुमचं जे काही उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये तुम्ही 50%, 30%, 20% या हिशोबाने ते पैसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. 50% तुम्ही घराचं भाडं, घर खर्च, बाकी इत्यादी सगळ्या गोष्टी तुम्ही घर खर्चांमध्ये धरल्या पाहिजेत. हे 50% आलं पाहिजे. नंतरचे जे 30% आहेत ह्याला टॉप प्रायोरिटीवरती तुम्ही हे स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण जर तुम्ही आज स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट नाही केली तर तुम्हाला गॅरंटीडली कोणाच्या तरी समोर हात पसरावे लागतील पुढे. उरलेले जे 20% आहेत हे 20% तुम्ही आउटिंगसाठी, डिनरसाठी, हॉटेलिंगसाठी, ट्रॅव्हलसाठी, वेकेशनसाठी डेफिनेटली वापरू शकता. तुम्हाला सुद्धा जर अशाच पद्धतीने तुमचं स्वतःचं बजेटिंग करून घ्यायचं असेल तर बजेट म्हणून तुम्ही कमेंट करा या व्हिडिओला. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी किंवा माझी टीम तुमच्याबरोबर संपर्क साधेल आणि आपण पुढची वाटचाल ठरवू आणि मग आपण पुढचे गुंतवणुकीचे निर्णय घेऊ.